हां मित्रांनो, जर तुम्हाला हे नॅव्हिगेशन जर दिसत असेल तर खालच्या बाजूला आमचा पिक पॉइंट आहे आणि वरच्या बाजूला भास्करगड दिसतोय. हवे एकदा मॅप चेक कर. रस्ता होता त्यामुळे तिकडून येणं टाळलं आपण आणि पूर्ण परत 2 तासाचा जो. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भास्करगडाला, जो यादवांनी बांधलेला किल्ला आहे. 12व्या-13व्या शतकामध्ये या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे. या किल्ल्याची जी उंची आहे ती 3,500 फूट इतकी आहे. जास्त काही उंच नाही आहे. 1100-1200 मीटरच्या आसपास या किल्ल्याची उंची आहे. या किल्ल्यावर तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा यादवांचं आधिपत्य होतं. त्यानंतर बहामनी सल्तनतीने राज्य केलेलं आहे. नंतर निजामशाही, शहाजी राजांनी याच्यावरती आधिपत्य गाजवलेलं आहे. शहाजी राजांनंतर बघायला गेलं तर आदिलशाहीचं राज्य, म्हणजेच शहाजी राजांनंतर आदिलशाही. नंतर मोरोपंतांनी या किल्ल्यावर आपलं जिंकून घेतला हा किल्ला शिवाजी राजांच्या काळामध्ये. त्यानंतर परत आदिलशाहीकडे गेला. आदिलशाहीकडनं स्थानिक जे कोळी समाजाची लोक होते त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला, म्हणजे त्यांनी बंड करून हा किल्ला ताब्यात घेतला होता. अशा पद्धतीने या किल्ल्याचा थोडासा इतिहास आहे. जास्त काही म्हणजे पूर्णपणे इतिहास सापडत नाही, पण बऱ्यापैकी इतिहास मला बघायला मिळाले या गडाचा. छोटा गड आहे, परंतु जाण्यासाठी जो रस्ता आहे तो थोडासा जंगलातून आहे. आपण आता पुढे चालूया. आपल्याबरोबर जे ट्रेकर आहे अभिभाऊ. जय शिवराय. आणि आज आपण थोडासा वेगळा ट्राय घेतोय. दरवेळेस आपण समोरनं शूट घ्यायचो, पण ह्यावेळेस आपण सेल्फी स्टिकने समोरून शूट घेऊया. अभिभाऊ दिसतच नव्हते ना, अभिभाऊ दिसले पाहिजे याच्यासाठी. चला ज्या आज मोहिमेची निवड केलेली आहे, हा थोडासा जंगलातून जाणारा रस्ता आहे. या मोहिमेसाठी यायचं तर एक तर नका येऊ, कारण सोलो ट्रेकसाठी हा ट्रेक नाही आहे. ही मोहीम सोलो करू नका, कारण खूपच जंगल आहे आणि रस्ता भटकण्याचे जास्त चान्सेस आहे. रस्ता आता आम्ही पण सापडतोय. खालून सांगितलं आम्हाला की डाव्या उजव्या हाताला जा, डाव्या हाताला जा, पण ज्यावेळेस आपण स्वतः रस्ता सापडतो त्यावेळेस थोडंसं अवघड जातं. आता खालून जंगलातून आलो आहे आणि मागच्या बाजूला पूर्ण पठारी भाग लागला आहे, बघू शकतो आपण. तर अशा पद्धतीने. आणि अभिभाऊ थोडीशी तयारी करता यायच्या आधी, पण मी नाही करत, कारण इश्यू असा आहे की त्या मोहिमेची मजा जाते. आपण जर रस्ता शोधत गेलो तर मजा वाटते, पण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून आलं आणि ती मोहीम केली तर मोहिमेची मजा नाही येत. म्हणून मी विदाऊट तयारीनिशी येतो, फक्त इतिहास बघून यायचं. इतिहास बघितला तर थोडंसं तुम्हाला पण माहिती देता येते मला. विदाऊट इतिहासाचा आलो तर काही फायदा नाही. मित्रांनो, या ट्रेकला जर आपण येत असाल, या मोहिमेला जर येत असाल तर थोडं तयारीनिशी या. इकडनं थोडं तयारीनिशी या, जेणेकरून पावसापासून बचाव करता येईल. पाऊस खूप आहे या भागामध्ये. जर पावसाळ्यात जर येत असाल तर पाऊस खूप आहे आपल्याकडे. आता मी जिकडनं आलो आहे नाशिककडनं, तर नाशिकला कुठल्याही प्रकारे पाऊस नाही, परंतु मी जसा त्र्यंबकचा पट्टा क्रॉस केलेला आहे तिथून पाऊस चालू झाला तर इथपर्यंत पाऊस होता आहे. आता या गडाला यायचं कसं, तर त्र्यंबकपर्यंत या. त्र्यंबकवरनं
पेगलवाडीला जो येणार रस्ता आहे त्या रस्त्याने या, म्हणजे पैण्याच्या रस्त्याने, आणि फेरीचा रस्ता चालू होतो. तुम्हाला फेरीच्या रस्त्याने आल्यानंतर म्हणजे पेगलवाडीपासून जवळपास 22 ते 24 किलोमीटर अंतरावर हा भास्करगड आहे. भास्करगडाला बसगडसुद्धा म्हटलं जातं. बसगडाला या गडानंतर आल्यानंतर खाली आपण गाड्या पार्क करू शकता. गाडी पार्क करून आणि या किल्ल्याची चढाई करू शकता. इथे खाली पाण्याच्या बाटल्या वगैरे मिळतात. गडावर कुठलीही सोय नाही आहे, तुम्ही तुमची सोय खालूनच करून घ्यायची आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू मुबलक प्रमाणात आणा. गडाच्या बेसमेंटला खायला मिळेल, परंतु गडावरती काही नाही. अशा पद्धतीने आपण वरती जाऊया. मित्रांनो, हा एक पठारी भाग लागतो, आपण बघू शकतो. मागच्या बाजूला हे छोटेसे धबधबे वगैरे. इथं हा एरिया तुम्ही बघू शकता की हा एक पिक पॉईंट म्हणून पकडू शकता, जिथे खून म्हणून म्हणता येईल. थोडंसं साठकाळं जास्त आहे पाऊस चालू असल्यामुळे, तर त्याची काळजी घेऊन या मोहिमेची सुरुवात करा. चलो. शूट घेण्याच्या नादामध्ये छोटासा ड्रामा झाला. दुसऱ्याला शिकवत होतो का कॅमेरा नाही आणला आणि माझाच कांड वाजला होता. दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. बिन कॅमेराचा आला. अरे पकड, बरं झालं नाही आणला. धुका धुका. अभद्र, अशक्य, सुंदर, सह्याद्री, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धुकं 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 सगळीकडे धुकं. तर मित्रांनो बघू शकता वरतून धबधबा येतोय. हा धबधबा सरळ खाली जातोय, पण हा धबधबा सरळ खाली असा जातोय का पूर्ण खोलदरी. इतका रिस्की पॉइंट आहे हा. फक्त आणि फक्त धुकं असल्यामुळे इथं भीती वाटत नाही. धुकं नसल्याच्या नंतर इथं चांगली धांदरणार आहे. त्याच्यामुळं इज्जतीत सरळ आपला रस्ता पकडायचा आणि पुढच्या मोहिमेला सुरुवात करायची. मित्रांनो, एक अनोख्या प्रकारचा धबधबा बघायला मिळाला. समोरच्या बाजूला बघू शकतो का या बोगद्यातून पाणी येऊ राहिलं आणि हा शोध आहे आबीभाऊंचा. हे आमचे आबीभाऊ पळाले. यांनी तो शोध लावलेला आहे का बोगद्यातून पाणी येऊ राहिलं. जंगल सफारीची मजा जर घ्यायची असेल तर या फोर्टला नक्की या. पूर्णपणे असंच जंगल दिसते या रस्त्याला. आबीभाऊंची कामाले एकदम निर्दस्त पुढं चालू राहिले. घाबरणे बिबरणे. आणि काल महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊंच्या अंगात ताप होता. रात्री मेसेज केला सकाळी जायचे, ताप गायब. शिवाय 20 किलोमीटर पासून भिजत येऊ राहिलो पाहिजे.
हा 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 हा, क्या बात है. अरे हरी पत्तिया. धबधबा सध्या ट्रेंडिंगला चालू आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आमचे असेच एक आप्पा आहे, बरेचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल, त्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे धबधबा. प्रत्येक फोर्टवर प्रत्येक ट्रेकवर गेलो, आप्पा नसले धबधबा दिसला का आप्पांची आठवण येणार म्हणजे येणार. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाची ट्रेंडिंग मित्रांनो, सह्याद्रीत फिरणं म्हणजे आयऱ्या गबाल्याचं काम नाहीये. आता आम्ही एवढे कायमचे ट्रेकर आहे, तरी या म्हणजे या फोर्टला आलेलो आहे, या गडाला आलेलो आहे. तर 1, 2 ते 3 वेळा मी पण सटकलो आणि आबी भाऊ पण सटकून पडले होते 1-2 ठिकाणी. माझ्या मागचे जे गिर्यारोहक आहे सारखे पडत आहे का म्हणजे प्रमाण नाही आहे. एक पोरगी आहे, ती पोरगी दर 2 मिनिटाला, मागं तुम्ही व्हिडिओत बघितला असेल, ती पोरगी दर 2 मिनिटाला पडू राहिली. एवढं सटकाळ आहे या रस्त्याने. प्रत्येक खडकावरती शेवाळ आहे. शेवाळाचं खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक दगडावरती शेवाळ आहे, त्याच्यामुळं सटकण्याचं प्रमाण जास्त आहे इथे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण जंगल ट्रेक. जोक नाहीये. मागच्या 1 ते 1.5 तासापासून एकाच ठिकाणी बोलतो. चारी साईडनी धुकं आहे, चारी साईडनी. एक साईन आहे वर का ह्या धबधब्याच्या पासून पुढं गेल्याच्या नंतर डोंगर दिसतो आणि तो मोठा सुळक्या टाईप डोंगर दिसतो आणि त्या सुळक्याजवळनच जो कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत 10 फुटाच्या दोन्ही साईडनी त्याला भिंत बनवलेली. तो दिसायला मार्ग नाही आहे, त्यामुळे रस्ताच सापडत नाही. कमीत कमी 1 ते 1.5 तास झाला चिखलच तुडवतोय आम्ही. तर इथून पुढे ह्या जंगलातून, फार जंगल दिसतंय भाऊ, दाखवा परत. ह्या जंगलातून रस्ता आहे, मे बी रस्ता आहे, मी बघून आलोय पुढे. हा जो बोर्ड दिसतोय माझा, हा जो बोर्ड दिसतोय असा सरळ ह्या जंगलातून असा सरळ वर जाताना रस्ता दिसतोय. आता त्या रस्त्याला जाण्याची आम्ही रिस्क घेतोय. तर चला मग. मित्रांनो, जर तुम्हाला एक लावा. हां मित्रांनो, जर तुम्हाला हे नॅव्हिगेशन जर दिसत असेल तर खालच्या बाजूला आमचा पिक पॉईंट आहे आणि वरच्या बाजूला भास्करगड दिसतोय. हे आम्ही पूर्ण फिरून आल्यानंतर आम्हाला हा आता जवळ जाताना दिसतोय. ज्यावेळेस आम्ही आता हे जवळ जातोय तर जे आता आम्ही जवळ जाताना आम्हाला जसं जसं जाणवतंय की आम्ही आता पिक पॉईंटच्या जवळ आहे, तर खूप छान वाटतंय. बाजूचा परिसर बघता येईल तुम्हाला. एक छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. परंतु या निसर्गरम्य वातावरणामध्ये आबीभाऊंच्या हातात जर दिसत असेल तुम्हाला तर या असे लाकडं सुद्धा घेऊन आलेलं आहे मी, कारण खूप जंगल परिसर आहे. माझं राहिलं कदाचित तिथे, ते घेतो मी. जंगल परिसर खूप आहे. मागचे मुलं होते, मागचे मुलं कुठनं गेले काही माहिती नाही आहे. नक्की ते वर गेले की मागच्या प्रवासाला परत लागले हे माहिती नाही आहे. आता आम्ही जवळपास 1.5 ते 2 तासाचा अंतर चालून आलेलो आहे. आता अजून पण थोडं राहिलेलं आहे, बघूया आता तिथं जातोय आम्ही. पण ही जी मोहीम आहे ही खूप छानरित्या पार पडते. मजा पण येते, तेवढीच भीती पण वाटते. भीती वाटते म्हणजे एक प्राण्यांची भीती वाटते, जास्त काही असं हे वाटत नाही इकडे. जोडी असल्यावर काही वाटणार नाही. सोलो ट्रेक करू नका.
हवे एकदा मॅप चेक कर. आपण असं जायला पाहिजे रे, पण इकडं चालू राहिलं प्रॉब्लेम आहे. पण इथे जंगलात ते कम्प्लीट बहुतेक हा फिरून रस्ता जात असेल. पुढं मोकळं आहे. हां आदराईचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. आदराईचं जंगल पहिल्यांदा असं वाटत होतं फार घनदाट आहे, फार म्हणजे फार जंगलात आलोय. पण त्याच्यापेक्षा जबरदस्त हे जंगल आम्हाला आता फील होत आहे. आदराई तर याच्या पुढे काहीच नाहीये. हा जो रस्ता भेटलाय आम्हाला, ह्याच रस्त्याने मोठे कातळ बघू शकता आणि सेम हाच रस्ता आहे. आदराई काहीच नाहीये. पहिल्यांदा आम्हाला सरप्राईज झालं होतं आदराई बघून, पण ह्या पॉइंटवर आल्याच्या नंतर आदराई काहीच नाही. कुठच्या दिशेने जातोय बघ ना. बरं सरकलो. हा ना, फार सरकलो फार. चल फायनली मित्रांनो, अभिभाऊनी जे तुम्हाला दाखवला आता मागचा जो उंच डोंगर होता तो आहे भास्करगड. त्याच्या म्हणजे अजून वरती गेल्यानंतर तो आपल्याला भास्करगड लागत. आपण आलेलो आहे ते पूर्ण फिरून आल्यानंतर इकडनं या साईडने चढून आलोय. हा आहे इकडचा, हा शेवटचा कातळ आहे. खालच्या साईडला जर तुम्हाला दिसत असेल तर पूर्णपणे दरी. हा कातळकडा आता आपण वर चढून जातोय आणि या वरच्या बाजूला जायचंय आपल्याला. आता ही आहे पण हा रस्ता नाही. रस्ता खरा म्हणजे त्या बाजूनी आम्ही चुकलेलो आहे. चुकून आम्ही इकडच्या बाजूने आलो. निसर्ग बघायला मिळाला आम्हाला. या झाडाचा जो एरिया होता हा पूर्ण आम्ही पिंजून काढला. पूर्ण एरिया बघायला मिळाला आणि खूपच मजा आली. हे लाकडं घेऊन आलो सुरक्षा कवच म्हणून, पण गरज पडली नाही. लाकडं जर तुम्हाला दमा वगैरे चढायला त्रास होत असेल तर तुम्ही अशी टेकवायला लाकडं वापरा, पण गरज नाही आहे. काही अडचण नाही आली. जरी जंगल असलं तर पण अडचण नाही, येऊ शकतात. सोलो ट्रेक करू नका. चलो आगे चलते. आता वरती कातळाच्या दिशेने जातोय. म्हणजे कातळावरच आहे. आता कातळ चढत वर जातोय. पण जाण्यासाठीची पद्धत अवलंबलेली. अक्षरशः माझा वाऱ्याने हात सुद्धा मोबाईल समोर धरलेला आहे तर हात फेकला जातोय. एवढं वारं आहे. चालताना आम्ही जे खाली फुलीला धरून चालायचं त्या पद्धतीने चालतो. म्हणजे जे गडावर मावळे लपून चालायचे त्या पद्धतीने आता आम्ही या गडाची चढाई करतो. मजा येते, माझ्याबरोबर भीती पण वाटते, परंतु खूप खास ट्रेक होणार आहे हा जीवनामध्ये. फायनली मित्रांनो, आपल्याला हा कातळकडा भेटलाय. हाच तो कातळकडा. ह्या कातळकड्यामध्ये आता पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. बऱ्यापैकी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांनी फक्त एक 10 मिनिटाचा ट्रेक आहे. तेवढा केला का आपण वर तिच्यावर पोहोचू. चला आता. या कातळकड्यातून चालता चालता आपण इथे आलोय. इथे आपले शंकर भगवानाची प्रतिमा दिसते. हा इतक्या मोठ्या प्रकारे हा गुहा दिसते. आणि या गुहेत बऱ्याचदा मी मागचे ब्लॉग तुम्ही माझा संताप होतो, अक्षरशः संताप होतो. तिथून इथपर्यंत वाचतच आलोय. देवस्थान आहे किंवा आपलं ऐतिहासिक गुहा आहे. किती वेळा नावं लिहिणार आहे प्रत्येक जण, किती वेळा सांगणार आहे का ही आपली ऐतिहासिक वास्तू आहे, गुहा आहे, ज्या आपल्या इतिहासात घडवून ठेवलेले आहे, मंदिर आहे. इथपर्यंत येत आहे तुम्ही, चांगली गोष्ट आहे. इथपर्यंत ट्रेकिंगला येत आहे. पण नावं लिहून ही वास्तू खराब का करता मला हेच समजत नाही. आपलं काम संवर्धन करायचं आहे
किंवा कुठल्या प्रकारचं ऐतिहासिक वास्तू खराब करण्याचं काम नाहीये. तर आपण महाराष्ट्रात राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, त्यांचे स्वराज्य आपण सांभाळायचं काम आपलं आहे. तर कृपया करून असल्या प्रकारचे पूर्ण नावच दिसत आहे. सुशील भाऊ, तुम्ही एकदा दाखवा. फायनल मित्रांनो, आपण जो मेन रस्ता आहे या गडाला जाण्यासाठी त्या रस्त्यावर आलेला. आता आपण पूर्ण तो कातळकाडा फिरून आलो. कातळकाड्याच्या बाजूनी सगळं पाहिलं आपण. धुकं इतकं दाट होतं, सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. कातळकाड्याच्या बाजूनी रस्त्या शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं आपल्याला कुठलाही रस्ता वगैरे पायऱ्या काहीच भेटलं नाही. तर आपण हाय त्या रस्त्याने परत तोच ट्रेक परत रिटर्न करत आलो. एक 1.5-2 तास लागले आपल्याला पूर्ण इथपर्यंत यायला. वरती भाऊ होते, यांनी आवाज दिला वरून की इकडनं येऊ शकता तुम्ही, नाही तर आपल्याला अजून पुढे जाऊन आणि इकडे यायचं होतं. तर आता आपण या गडाच्या दिशेने जाऊया. थोडंसं चहा वगैरे घ्यायचा आहे आणि चहा घेऊन आपण गडाच्या दिशेने जाऊ. जो रस्ता आपला सगळा जवळपास 1.5-2 तासाचा 3 तासाचा रन झाला, तो सगळा पूर्ण कातळकाडा फिरून आलो आपण तिकडनं. मजा आली. पण आता आपण या गडाची जी मोहीम आहे ती पूर्ण करून घेणार आहोत. मेन रस्ता जो आहे, मी मागच सांगितलं तुम्हाला का ते भाऊ भेटले होते, त्यांनी पूर्ण सांगितलं. आणि आता ह्या रस्त्याने आपण वरती जाणार आहोत. बी भाऊ जराशी जास्त जोरात गेले, हे आले अभि. आणि तिकडचा जसा जंगलातून रस्ता होता, हा रस्ता सुद्धा पण कमी झाडं झुडपं आहे त्या मानाने. फायनली मित्रांनो, हाच तो कातळकाडा. त्याच्यात त्या बाजूने आपण होतो, जे आपण फिरून गेलो. पूर्ण रस्ता शोधत धुकं होतं खूप. हा कातळकाडा इथनं तिकडं जायला रस्ता आहे. कदाचित तिकडनं त्याला त्या साईडनी पण जरा रिस्की रस्ता होता, त्यामुळं तिकडून येणं टाळलं आपण. आणि पूर्ण परत जो 1.5-1.5-2 तासाचा जो ट्रेक होता, म्हणजे जी मोहीम होती ती पूर्ण मागं आलो आपण. आता इकडच्या साईडने आपल्याला पुढे जायचंय. बघूया आपण जिकडनं आलो होतो तो रस्ता होता की अजून वेगळा आहे. आता आपल्याला काही माहिती नाहीये. आपण या गडाची पहिल्यांदा मोहीम घेतोय, पुढे काही बघितलेलं नाही व्हिडिओ वगैरे. तर आता आपण पुढे जाऊ आणि त्या पायऱ्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू. चला चालू. फायनल मित्रांनो, आपण गडाच्या ज्या पायऱ्या आहे, कातळ पायऱ्या आहे, मागच्या बाजूला दिसत असतील या कातळ पायऱ्या या साईडला. तर या पायऱ्यांपाशी पोहोचलोय. अभि भाऊ पुढे जात आहे, आपण पायऱ्यांनी पुढे जाऊया. जो आजची जी मोहीम झाली आहे, इतकी मस्त मोहीम झाली आहे. भले आपण थोडंसं इकडे तिकडे चुकलो वगैरे, या गोष्टी आपल्याला रस्ता शोधण्याची पाळी आली, पण मग जो पूर्णपणे ट्रेक झालेला आहे, जी मोहीम झालेली ती खूपच छान होती. हा जो रस्ता आहे याच्या त्या बाजूनीच आपण तिकडनं जाऊन आलो आहे. त्या बाजूचं जे कातळ होतं, थोडंसं जर रिस्क घेतला असता तर कदाचित आपण या पायऱ्यांपाशी आलो असतो तिकडनं. पण आपण रिस्क घेण्याचं टाळलं आणि मागच्या बाजूने पूर्ण मोहीम करत परत रिटर्न येऊन आणि या गडाच्या दिशेने आलेलं. आता आपण या गडाच्या पायऱ्यांच्या दिशेने जाऊ आणि वर जाऊया. सर्व गडावशेष एक्सप्लोर करूया, सर्व गडावशेष बघूया आणि ते बघितल्यानंतर आपल्याला गडाच्या खाली उभं राहणं म्हणजे धोक्याचं आहे. वरनं काही दगडाचे अवशेष वरून खाली आले होते. खूपच रिस्की पॅच होता. 2 फुटावरनं वाचलेला रोड, 2 फुटावरनं आपल्याजवळ कॅमेरा दिसला की नाही माहिती नाही, परंतु माझ्या मागच्या बाजूला दगड पडलाय. खूपच रिस्की आहे. मागच्या बाजूने बघू शकत की या आहे आपल्या ज्या कातळ पायऱ्या आहे, पूर्ण पाणी येत आहे. आता आपण वर जाऊया. मे बी हा पण जो कातळ पायऱ्यांमधलं जे काही अवशेष दिसत आहे, मला तरी वाटतं गड किल्ल्याचा भूमिती दरवाजा असण्याची शक्यता वाटते.
हो हो गोल फिरून हे आलेला हे आहे. महत्वाचं आहे. पूर्णपणे गोल फिरलेला आहे. खालच्या बाजूने जर बघितलं तर हा म्हणजे दिसणार नाही की इथं कातळ पायरी आहे. या पद्धतीने याची रचना आहे. म्हणजे आपण इंद्राई किल्ल्याला बघितलं होतं, त्याच्यानंतर इकडे साल्हेरला बघितलं होतं. हा गोमुखी दरवाजा हा एक प्रकार असा आहे की तिथे आपल्याला समजतच नाही की या ठिकाणी आपल्याला वर जाता येईल, या गडावर जाता येईल. आपण त्याच पद्धतीने धोडपला सुद्धा बघितलं होतं तर गोमुखी दरवाजा कसा होता. आता आपण वरती जाऊया. मित्रांनो, आता आपण खाली जो गोमुखी दरवाजा बघितला तो आता सध्या अस्तित्वात नाही, पण त्या पायऱ्यांनी आपण वर आलो. या टर्नवर जे पडलेले दगडांचे अवशेष बघितले आणि त्यानंतर गोल टर्न मारल्याच्या नंतर हा किल्ल्याचा महाद्वार दिसतो. या महाद्वाराची रचना अजूनही सुस्थितीत आहे आणि त्याच्यावर हे चिन्हांकित केलेले फुलाचे चिन्ह ते पण अजूनही खूप सुंदररित्या मजबूत आहे. चला तर मग पुढे जाऊया. मित्रांनो, फायनली आपण टॉपला पोहोचलेलो आहे. टॉपला म्हणजे आपण गडाच्या इकडच्या साईडला आलेलो आहे. मी तिकडनंच शूट सुरू करणार होतो, पण मला तुम्हाला हे दाखवायचं होतं पहिल्यांदा का आपण कुठून रस्ता फिरून आलो होतो. तर आपण ह्या साईडने इकडनं खालच्या साईडने फिरून आलो आणि इकडून फिरून येत 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 ह्या कातळकड्याच्या खाली इथे आलो होतो. या इथे म्हणता येईल या साईडला खाली आलो होतो. मी जास्त काही पुढे जात नाही, रिस्की जरा शेवळ जास्त आहे. तर या खाली आलो होतो आणि इथून परत आपण रिटर्न मागच्या बाजूने आलो. अशा पद्धतीने आपण तो पूर्ण ट्रेक ती मोहीम केली होती. आता त्या मोहिमेनंतर आपण परत फिरून आणि या गडकोटावर आलेलो आहे. गडकोटावर येण्यासाठी आपण जिथून आलो तिथून येण्यासाठी अवघे एक 15-20 मिनटं लागतात. काय एवढं रिस्की पॅच नाही आहे. गोमुखी दरवाजा आहे, खूपच छान दिसतो आणि चांगल्या सुअवस्थेत येतो. या गडावर आल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं तर या गडाचा इतिहास आपण फक्त जाणून घ्या. या गडावर आल्यानंतर आपल्याला पाण्याचे 3च टाके बघायला मिळतात आणि गडाचा परिसर बघायला मिळतो. त्या मानाने या गडावर कुठलेही अवशेष उरलेले नाही आहे. मी मागं बघितलं 4-5 पोरं होते, कार्यक्रमात होते आणि गडावर आल्यानंतर ते कोणत्या प्रकारे बोलतात तर म्हणे उगीच इथं आलो, घरी तिकडं कुठं असतो तर 4-5 क्वार्टर पिऊन मजा मारली असती. हे असले प्रकार करतात लोक गडावर येऊन. गडावर आल्यानंतर आपण त्या गडाचं महत्त्व जाणून घ्या. गड कसा आहे, कोणाकडे होता, काय होता, कोणी बनवला, कोणाकडे गेला, ह्या गोष्टी जाणून घ्या. गडावर आल्यानंतर तुम्ही मजाच करायसाठी गडावर नका येऊ, तर गडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी या. ही मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे. जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ असतात, ते व्हिडिओ बघून आणि गड बघायचा असेल तर बघत जा ना. कशाला उगीच एवढ्या वर येतात आणि स्वतःचा वेळ वाया घालवता आणि त्रास करून घेता. त्यापेक्षा व्हिडिओ बघत जा. आम्ही तेच काम करतो, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतो. इथं येण्याची गरज नाही अशा व्यक्तींनी ज्यांना गडाचं महत्त्व जाणून नसतं घ्यायचं. तर या गडावर आपण जो इतिहास बघितला त्यानंतर गडाचा पूर्ण फेरा केला आणि त्यानंतर गडावर आलो. गडावर आल्यानंतर हा पूर्ण टॉप आहे गडाचा, मागेपर्यंत टॉप आहे. तिकडनं इकडे आलो पहिल्यांदा आपण पाण्याची 3 टाके बघू आणि टाके बघितल्यानंतर परत गड उतार होण्यासाठी सुरुवात करतो. चला मग पुढे जाऊ. मित्रांनो, हे या गडावरचं पहिलं तळ म्हणजे गडावर ज्यावेळेस इथनं एंट्री करतो आपण तर या एंट्री पॉईंट आहे हा. या एंट्री पॉईंटपासून आल्यावर हे पहिलं तळ लागतं आणि मागं मी दाखवले तुम्हाला ते 2 तळे. असे 3 तळे दिसले. पण आपण अजून पुढच्या साईडला इकडे जाऊन बघूया आपल्याला काही दिसतं का शोधण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, मागच्या बाजूला जर दिसत असेल धुका आलाय आता, तर आपण इकडच्या बाजूनी फिरत गेलो. मे बी नाही, सॉरी, इकडच्या बाजूनी फिरत गेलो. असं इकडनं फिरत हे पूर्ण प्रदक्षिणा केली इकडनं आणि या कड्याच्या त्या बाजूनी गेलो. मी तिथं तुम्हाला कडा दाखवला होता, तो त्या कड्याच्या बाजूनी तिथं आलो होतो इकडे आणि इकडनं परत असंच
परत तिकडे reverse गेलो. रिवर्स भानुदासचा आमचा आवडता शब्द आहे. तिकडे रिवर्स गेलो आणि इकडनं परत फिरून इकडे वरती आलो. अशा पद्धतीने गड प्रदक्षिणा करून आणि मग ही मोहीम पूर्ण केलेली आहे आपण. पूर्ण म्हणजे आपल्याला अजून वरच्या बाजूला जायचंय, इकडं थोडंसं फिरून येऊ आणि नंतर या साईडनी गड उतार व्हायचंय आपल्याला. फायनली मित्रांनो, जो त्या बाजूचा गडमाथा होता तो आहे आपण बघून आलो. आणि आता ही दुसऱ्या बाजूचा म्हणजे इकडच्या साईडला पूर्णपणे शेवटच्या माथ्यापर्यंत आलोय. मागच्या बाजूला हा शेवट आहे या पॉईंटचा. या बाजूला आल्यानंतर आपल्याला एक स्तंभ बघायला मिळतो. आठवणीत वगैरे बनवतात त्या पद्धतीने, मला तरी वाटतं तो बनवलेला होता. एक पाण्याचं टाकं दिसलं आणि एक राजमहाल आहे, पडक्या अवस्थेत पूर्ण राजमहाल तो बघूया. आणि एक आपलं बजरंगबलीचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊ आणि ते दर्शन झाल्यानंतर आपण गड उतार होण्यास सुरुवात करूया. खूप छान मोहीम आहे ही, तुम्ही करू शकता. या इथं आपण पूर्णपणे या गडावरती येऊन एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा. सगळे पॉईंट बघा, तुमच्या पण मनाला शांतता वाटेल की आपण आज येऊन एवढ्या साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. यादवांनी या गडाची स्थापना केली, त्यानंतर बहामनी, निजामशाही, त्यानंतर आदिलशाही, त्यानंतर मोरोपंतांनी या गडावर आधिपत्य घेतलं. त्यानंतर आपले पेशव्यांचं राज्य होतं. पेशव्यांनंतर इंग्रजांनी घेतला की नाही हे काही सांगण्यात नाही येत, पाहण्यात नाही आलं. मोरोपंतांनी हा गड घेतला त्यावेळेस 1818चा काळ होता आणि इंग्रजांनी बरेचसे गड 1818च्या सुमारात घेतलेले होते. आता या गडाची तशी काही मला हे जाणवली नाही, कारण या गडाच्या पायऱ्या वगैरे सगळ्या सुव्यवस्थित आहे. म्हणजेच या गडावर इंग्रजांचं आधिपत्य नसेल असं मला वाटतं, कारण इंग्रज ज्या पण गडाला ताब्यात घ्यायचे त्या गडाच्या पहिल्या पायऱ्या खणून काढायचे, असं इंग्रजांचं धोरण होतं. पण या गडाच्या पायऱ्या त्या मानाने खूप चांगल्या सुस्थितीत आहे. आता आपण पुढच्या साईडने जाऊ, तो स्तंभ, तळ, त्यानंतर बजरंगबलीचं मंदिर आणि त्यानंतर तो महाल, अशा पद्धतीने पूर्ण करूया आणि गड उतार होण्यास सुरुवात करूया. फायनली मित्रांनो, आपण गडाच्या माथ्यावर आलेलो आहे. गडाच्या माथ्याची आपण भ्रमंती करता करता दोन्ही साईडचे पिक पॉइंट बघितले. सेंटरला आपल्याला महालाचे बऱ्यापैकी सुव्यवस्थित अवशेष दिसतात. हा जो बहुतेक बाले किल्ल्याचा महाल असू शकतो. आणि आपण आपल्या ह्या मोहिमेची इथेच सांगता करतोय. मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.